पाहिजे सक्रिय. मारीच्याने विचारलं सक्रिय व्हायचं म्हणजे काय करायचं? रावण म्हटलाय तू सोन्याचं हरिण व्हायचं. राम सीतेला दिसायचं. सीता बोलली की रामाला फार मध्ये आग वनात घेऊन जायचं. तिकडनं लक्ष्मणा 10 वाजता मायावी आवाज तूच काढायचा. इकडे संन्याशाचा वेळ धारण करून माहिती सगळ्यांना की संन्याशी मुली आणि सीतेचं हरण करून येऊन जाईल. हा सगळा वृत्तांत मारीच्यामुळे येतो आणि मारीच विचार करू लागला रामाला भुलभुल वनात घेऊन जायचं आणि तिकडनं मायावी आवाज काढून लक्ष्मणाला बोलवायचं म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांसोबत विद्रोह. रामाचा विश्वासघात. मारीची विवेकी होता. मारीची मामाने हात जोडले सांगितलं रावणा राम म्हणजे साक्षात परमात्मा आहे. शुद्ध निखळ ब्रह्म चैतन्य आहे आणि त्यांच्यासोबत विद्रोह करणं मला जमणार नाही. मला माफ कर. रावण म्हणतो रावणाने ज्ञानातून जन्मात काढली. रावण ज्ञानात वेगळंच आहे. रावणाने ज्ञानातून जन्मात काढली. याच्या मानेवर जमीन मारी जरा वाटला की जर हरण होत नसेल ना इथंच दोन तुकडे करतो तुझे. मारीच मामाने विचार केला. मारीची विचार करतो व्हावं हरण तरी मरण न व्हावं हरण म्हणजे मी हरण होतोय तरी मरावं लागतंय, हरण नाही झालं तरी मरावं लागतंय. मारीच्याचा विवेक वेळेवर जागृत झाला आणि मारीच्याने विचार केला की हरण न होता पापी रावणाच्या हातून मरण्यापेक्षा हरण होऊन राम रायाच्या हाती गेलेलं कधीही चांगलंय. आणि ज्ञानी पुरुषाचं विवेक वेळेवर जागृत होतो तसे व्यासोनारे साक्षात परमात्म्याचे अवतार आहे आणि भूताचे पाहून पूर्वराची आठवण झाली. त्यांच्या अंतःकरणाचा विवेक जागृत झाला. क्रिया झाल्यानंतर पश्चाताप करणं वेगळं आहे. कश्यपाच्या रीतीचा आपण नेहमी एकच असतो. ज्या वेळेला कश्यपाने रीतीला शाप दिला नको त्यावेळेस ते कश्यपाला म्हणून ते करून घेतलं आणि ते घडल्यानंतर मग त्याला पश्चाताप झाला. घडल्यानंतर पश्चाताप करायचा नसतो. ते मूर्ख माणसाचं लक्षण आहे. जो वस्तू होती क्रिया घडून गेली आहे, घडून गेल्यानंतर पश्चाताप करून काय फायदा? ते सुभाषितकार आहे त्यांचा संबंध आहे. मला नाही आठवायचं पूर्ण म्हणजे हे सगळे पाठ होते पूर्वी पण लोकांच्या नादी लागून विसर पडला म्हणजे अशी ऐकणार तुमच्यासारखे ऐकणार भेटतच नाही ना. त्यांना असं पाहिजे त्यामुळे आठवलं जातच नाही. कधीतरी अशी माणसं भेटतात मग ते आठवावं लागतं सगळं. क्रिया घडून गेल्यानंतर मग पश्चाताप करण्यात फायदा असतो असं सुभाषित आहे. निर्वाणदीपे किमुदैरदानं चोरे गती वा किंवा सावधानं वयोगती किं वनिता विलासं पयोगती किं किलसे तुरंत. आठवलं तुमच्या सगळ्यांच्या संगतीचा परिणाम. जगदंबा माता की जय. आठवलं ते सुभाषितकार म्हणतात निर्वाण दीपे किमुदैरदानं. दिवा विझला आणि दिवा विझल्यानंतर मग त्याच्यात तेल टाकून काय फायदा आहे का? तेल कधी घातलं पाहिजे त्याच्यात? विजायच्या आधी एकदा दिवा विझला मग तेल टाकून फायदा नाही. निर्वाण दीपे किमुदैरदानं चोरे गतीवाम किंवा सावधानं. चोर सगळा माल घेऊन निघून गेले आणि चोर चोरी करून निघून गेल्यानंतर मग हार लावता करतोय काय फायदा आहे? नंतर सावध झाला फायदा नाही. चोर चोरून घेऊन गेले चोर सगळं चोरून घेऊन गेल्यावर मग सावध होऊन काही फायदा नाही. चोरे गतीवा किंवा सावधानं वयोगती की म्हणिता विलासं. वय म्हणून गेल्यावर लग्न झालं होता काय फायदा आहे? वयोगती की म्हणिता विलासं आणि पयोगती की केवळ स्किलच येतो बंदा. पय म्हणजे पाणी पाहून गेलं आणि पाणी पाहून गेल्यानंतर मग पूल बांधून बंधायला काही फायदा आहे का? नाही. ते अडवायचं असेल तर त्याच्या आधीचे सगळं करावं लागतं आणि नंतर पश्चाताप करून फायदा नाही. कालिदासाने तर नंतर पश्चाताप करणाऱ्या माणसाला मूर्ख म्हटलंय. कारण कालिदासाचं चिंतन केलं ना. प्रत्युत्पन्न होते 1000 होते कालिदास. कालिदास म्हणतात 5 माणसं मूर्ख आहेत. कोण कोण? खादन्न गच्छामी हसन्न जल्पे घटांड शौचाने मृतांना म्हणणे द्वाभ्याम तृतीयोण भवामी राजन किं कारण भोज भवामी ओळखा. ते काय झालंय का? भोज निघून गेल्यानंतर विचार करून फायदा नसतो. याच्याकरता हे समजावायचं. घटना घडायच्या आधीच सगळा विचार करायचा नंतर आहे ते स्वीकारायचं. जगदंबा माता की जय. काय झालं ते
भोजराजाची पत्नी एकांतात होती, मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. आणि मैत्रिणीसोबत भोजराजाची पत्नी गप्पा मारत असताना कालिदास भोजराजे गेले. पूर्वसूचना त्यांनी दिली नाही, पूर्वकल्पना दिली नाही की मी आणि अचानक भोजराजे आपल्या पत्नीच्या गर्भगृहावर जाऊन पोहोचले, अंतःपुरात जाऊन पोहोचले. त्यांची पत्नी मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती आणि अचानक भोजराजांना आलेलं पाहिलं आणि भोजराजांची पत्नी म्हटली, या मूर्ख. कोणाला म्हटली? नवऱ्याला. काय म्हटली? मूर्ख. कोण म्हटली? पण म्हटली पत्नी. कोणाला म्हटली? पत्नीला. काय म्हटली? मूर्ख म्हटली. म्हणजे त्यांचा अपमान झाला. काय असतं, माणसाला असं वाटतं, प्रत्येक जण कोणी असो, प्रत्येकाला असं वाटतं एक तर आपला अपमान होऊच नाही. कुणाला वाटतं का आपला अपमान व्हावा म्हणून? नाही, कुणालाच वाटत नाही. माणसाला असं वाटतं आपला अपमान होऊच नाही. झाला तर तो बायकोकडून होतो. पत्नीकडून अपमान व्हावाच कोणाला वाटतं नाही. पहिला मुद्दा तर अपमान होऊच नाही. झाला तर बायकोकडून होऊ नये आणि कदाचित बायकोने केलाच तर किमान लोकांसमोर तरी म्हणजे घरी गेला संपलं. वा, अहो करूच नाही. इथं भोजराजाचा अपमान झाला, त्याच्या पत्नीकडून झाला आणि तिच्या मैत्रिणीसोबत झाला. जरा वर्णीच लागलं भोजराजाची. राग आला भोजराजाला, पण विवेकी होते. भोजराजाने विवेक त्याचा जागृत झाला. काही कठोर पाऊल न उचलला, तिथून निघून गेले आणि भर दुपारी दरबार बोलवला. दुपारी दरबार बोलवला. भोजराजाने विचारलं, तू ज्या अर्थी माझी बायको मला मूर्ख म्हटली त्या अर्थी तिच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असणार आहे, विनाकारण बोलणार नाही, काहीतरी तिच्या बोलण्याच्या पाठीमागे भाव असणार आहे. नेमकं तिचं मत तिला म्हणायचं काय ते जाणून घेण्याकरता भोजराजाने दरबार भरवला. यांनी सगळे दरबारी येऊन बसायचे, मग भोजराजा नंतर यायचे. पण आज असं झालं, भोजराजा आधी सिंहासनावर जाऊन बसले आणि मग एक एक दरबारी यायचा. जो यायचा तो दरबाराला भोजराजाला नमस्कार करायचा. आणि असं कसं व्हायचं, प्रत्येकाला येताना पाहिलं की भोजराजा प्रत्येकाला म्हणायचे, या मूर्ख. जो यायचा तो नमस्कार करायचा, प्रत्येकाला म्हणायचे, या मूर्ख. यायचा नमस्कार करायचा, बसायचा. आता सत्य परिषदात पण चालत नाही, बोलत नव्हते. राजा येतो, नमस्कार करायचे, बसायचे. कोणी बोले ना की आम्हाला मूर्ख का म्हटले म्हणून. करता 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 सगळे दरबारी आले. कालिदासला उशिरा माहित झालं. कालिदास सुद्धा आले. जसे कालिदास दरबारात प्रवेश करणार तेवढ्यात भोजराजे त्यांना सुद्धा म्हटले, या मूर्ख. कालिदासांनी शब्द ऐकले की मला मूर्ख म्हटले. मग कालिदासांनी प्रश्न केला. कालिदास होते ते सगळ्यांसारखं ऐकून घेतली का? सगळे श्रोते वैभव असतात का? नाही, ते नवीकरांसारखे असतात. तो गंधर्व तसा तो कालिदास. कालिदास म्हटला, तुम्ही मला मूर्ख म्हटलात ना, मी कोणत्या प्रकारचा मूर्ख आहे हो? किती नंबरचा मूर्ख आहे? कोणत्या प्रकारचा मूर्ख आहे? मग भोजराजाने विचारलं. आता उत्तर जाणून घेण्याकरता सगळे कारस्थान केलं. मग भोजराजाने विचारलं, म्हणजे कालिदासा मूर्खाचे ते प्रकार असतात का? कालिदास म्हटले, हो. म्हणजे किती? म्हणजे 5 प्रकार आहेत मूर्खाचे. कोणकोणते? मग कालिदास सांगतात, खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, गतान्न शोचामि कृतन्न मन्ये, द्वाप्यहं तृतीयो न भवामि राजन्, किंकारणं भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि, खाता खाता चालणारा किंवा चालता चालता खाणारा मूर्ख आहे. मग गुटखा असलं तरी म्हणजे एखाद्यावर बसून खा असं म्हणायचं, खाऊच नका असं म्हणतात. गुटखा, चटका, मटका आणि फटका यांच्यापासून सुटका, नाहीतर मृत्यूची अटका. अजून सांगतो, मोजा, खवा, मावा, रवा आणि पोहा पचेल तेवढा खा. कावा, हेवा, दावा, गोवा यांच्यापासून दूर राहा. हे सगळं ध्यानात ठेवा आणि राहिलेली वर्गणी देऊन जावा. जगदंबा. आता एक ग्रंथात नाही, मिळेल पैसे खादन्न गच्छामि, खाता खाता चालणारा मूर्ख आहे. खादन्न गच्छामि, हसन्न जल्पे, हसता हसता बोलणारा किंवा बोलता बोलता हसणारा मूर्ख आहे. गतान्न शोचामि, हे थोडंसं बाजूला ठेवतो. बरं ठीक आहे, ते तू सांगून प्रमाणे. गतान्न शोचामि आपल्या मुद्द्याकरता सांगितलं होतं, पण मला पुन्हा कालिदासाकडे थोडं पुढे जाऊन ठेवायला.
त्यामुळे सांग खाता खाता चालणारा पहिला मूर्ख, बोलता बोलता हसणारा किंवा हसता हसता बोलणारा दुसरा मूर्ख, गतांग शोचानी गेलेल्या वस्तूविषयी शोक करत बसणारा माझं असं झालं माझं असं झालं लोकांचं पण रशाच्या भावना आपला हो आणि आपल्याकडे 500 आला हो असं झालं जे झालं ते होऊन गेलं. गतांग शोचानी गेलेल्या वस्तूविषयी शोक करत बसू नका. कृतज्ञ म्हणणे गेलेल्या वस्तूविषयी शोक करणारा, घडून गेल्यावर परिणामाचा विचार करणारा. मग क्रिया घडून गेली आहे, सगळं झालंय आणि क्रिया घडून गेल्यानंतर मग त्याविषयी पश्चाताप करणं मूर्ख आहे. चौथा नंबर सांगितला कृतज्ञ म्हणणे कर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे घेणारा. हे मी केलं ते मी केलं हे माझ्यामध्ये असं स्वकर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे घेणारा मूर्ख आहे. आणि कालिदास म्हटले महाराज द्वाभ्याम तृतीयो न भवानी राजन, दोन माणसं बोलत असताना अचानक मध्ये जाणारा, त्यांना पूर्वकल्पना न देता दोन माणसं बोलत असताना अचानक मध्ये जाणारा तो सुद्धा बोलतोय. भोजराजे म्हटले मी 5 नंबरचा बोलतोय. अचानक मी होते ना त्यांच्या लक्षात आलं. म्हणता अतिशय प्रगत होऊन भीमंत होते कालिदासाची. ते जगदंबेचे उपासक होते. भगवान कालिदास आशीर्वाद होता त्यांच्यावर. सांगूच काय झालंय ना, भोजराजे एक दिवशी शिवालयात गेले होते. भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेले आणि मंदिरात येत असताना त्यांना असं दिसलं की विधवा बाई आहे आणि त्या विधवेच्या कपाळाला सिंदूर लावलंय. विधवेच्या कपाळाला सिंदूर लावलंय असं काली या भोजराजाला दिसलं. भोजराजाने सगळ्यांना विचारलं सिंदूर बिंदू विधवा ललाटे. अर्धा श्लोक त्यांनी म्हटलं सांगितलं पूर्ण करून दाखवा. त्यांनी सगळ्या दरबारीला सांगितलं की मी आज आपल्या नदीमध्ये असं आश्चर्य पाहिलं की एक विधवा स्त्री आणि तिच्या कपाळाला सिंदूर लावलं होतं. सिंदूर सिंदूर बिंदू विधवा ललाटे. मला एका विधवेच्या कपाळावर सिंदूर दिसलं. काय कारण असेल कुणाला सांगता येणार. शेवटी कालिदासाने छडा लावला असेल. कालिदास मनापर्यंत गेले. काय झालं, श्रावण सोमवार चालू होते. श्रावण महिना होता आणि श्रावण सोमवार चालू असताना भगवान शंकराच्या पिंडीवरती मूठ मारतात ना, शिवामूठ मारतात. त्या श्रावण सोमवारी कुणीतरी भगवान शंकरांच्या पिंडीवर मसुराचे काळ वाहून आलं. मसुरा कशी असते, कशी असते, लाल रंगाची शेंदा रंगाची असते ना, ती मसुरा कुणीतरी शिवशंकराच्या पिंडीवर वाहून आलं होतं. आणि ती पिंडीवर ते दाळ वाहून आल्यानंतर एक विधवा बाई दर्शनाला गेली. ती विधवा बाई दर्शनाला गेल्यानंतर तिनं शिवपिंडीवर मस्तक टेकवलं. मस्तक टेकवल्यावर असं झालं तिची डाळ होती मसूर डाळ तिच्या कपाळाला लागली आणि मग ते सिंदूर सारखं दिसू लागलं. कालिदासाने दरबारात सांगितलं महाराज नवीन होती विधवा शिवाला. लक्ष द्या, नवीन होती विधवा शिवाला मसूर डाळ लागली कपाळा. हे पाहुनी विस्मय थोर वाटे सिंदूर बिंदू विधवा लागले. असे प्रतिभास होते कालिदासा. हजार जमावे होते आणि ते कालिदास म्हणतात की एखादी क्रिया घडून गेल्यानंतर घडून गेलं सगळं झालंय शिजलंय संपलंय आणि मग नंतर परिणामाचा विचार करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण नाही. आधी परिणामाचा विचार करून मग वागलं पाहिजे. तर यांच्या लक्षात आलं भगवान व्यासनारायणांच्या की ते पूर्वपणे नंतर पश्चाताप केला तसं आपल्या जीवनात घडू नये म्हणून त्यांनी त्या भूताची विचारच सोडून दिला. आता भूताचे विचार आपल्याकडे